छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतः मृत्यूला कवटाळणारा हा मावळा माहीत आहे का? नाही ना. चला तर मग जाणून घेऊया या मावळ्याबद्दल आजच्या या भागात. 12 जुलै 1660 आषाढ महिन्याची ती भयानक काळरात्र. पन्हाळगडाला सिद्दी जोहरच्या 15,000 क्रूर सैन्याचा वेढा होता. गडावरील अन्नधान्य संपत चाललं होतं. शत्रू वाट पाहत होता की कधी शिवराय शरण येतात. पण सह्याद्रीचा वाघ कधी कोणासमोर झुलाय का? शिवाजी महाराजांनी गडावरून सुटण्याचा एक असा प्लॅन आखला, जो ऐकून आज आधुनिक जगातील गुप्तहेर यंत्रणाही थक्क होती. पण या प्लॅनमध्ये एक अट होती. एका अशा मावळ्याची गरज होती, जो हुबेहूब छत्रपतींसारखा दिसतो आणि जो स्वराज्यासाठी स्वतःच्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून हसू शकतो. आणि मग इतिहासाच्या पानातून एक असा वाघ समोर आला, ज्याने मृत्यूलाही मुजरा करायला लावला. तो कोण होता? चला पाहूया. सिद्दी जोहरचा वेढा इतका कडक होता की गडावरून एक मुंगीही बाहेर जाऊ शकत नव्हती. अशा वेळी महाराजांनी 2 पालख्यांचा प्लॅन आखला. पहिली पालखी मुख्य दरवाजातून राजेशाही थाटात निघणार होती, जेणेकरून शत्रूचे लक्ष तिकडे जाईल. आणि शत्रू त्या पालखीला पकडण्यात व्यस्त असताना स्वतः महाराज दुसऱ्या पालखीने चोरवाटेने विशाळगडाकडे कूच करणार होते. पण मित्रांनो, विचार करा, जी पहिली पालखी मुख्य वेशीतून जाणार होती, त्यात बसणारा माणूस शत्रूच्या हाती जिवंत सापडणार होता. त्याचा मृत्यू निश्चित होता. मग या पालखीत बसणार कोण? महाराजांचा वेश कोण करणार? तेव्हा गडावरचा एक तरुण न्हावी पुढे आला. त्याचं नाव होतं शिवा काशीद. शिवा काशीद हुबेहूब छत्रपतींसारखे दिसत होते. जेव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी शिवा काशीद यांना आपला जरतारी अंगरखा दिला, कंबरेला भवानी तलवार बांधली आणि डोक्यावर जिरेटोप ठेवला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. शिवा काशीद छत्रपतींच्या पाया पडले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, राजे, आजपर्यंत मी लोकांचे केस कापले, पण आज तुमच्या रूपाने मी स्वराज्याचं नशीब घडवायला निघालोय. राजे, जगासाठी तुम्ही छत्रपती असाल, पण आज काही तासांसाठी का होईना मला तुमचा शिवा होण्याचं भाग्य मिळालं. यापेक्षा मोठा सन्मान माझ्या आयुष्यात दुसरा कोणताही असू शकत नाही. शत्रूला वाटेल तो शिवाजीला मारतोय, पण त्याला काय माहीत, तो फक्त एका न्हाव्याच्या शरीराला शिवतोय. माझा राजा अमर राहील. आणि रात्रीच्या अंधारात शिवा काशीद यांची पालखी गडावरून मुख्य वेशीतून खाली उतरली. शत्रूच्या सैन्याने पाहिलं, शिवाजी चालला, शिवाजी चालला. हजारो सैनिकांनी पालखीला घेरलं आणि शिवा काशीद यांना कैद करून थेट सिद्दी जोहरच्या तंबूत आणलं गेलं. सिद्दी जोहर आनंदाने वेडा झाला होता. तो ओरडला, अखेर मी शिवाजीला पकडलं, स्वराज्य संपलं. आणि मग सिद्दी मशालीचा प्रकाश शिवा काशीद यांच्या चेहऱ्याजवळ नेतो आणि अचानक सिद्धीच्या पायाखालची जमीन सरकते. कारण समोर शिवाजी महाराज नव्हते, तो तर शिवा काशीद होता. सिद्धीने दात ओठ खाऊन विचारले, कोण आहेस तू हरामखोरा? शिवा काशीद कडाडले, मी शिवबाचा मावळा शिवा काशीद आहे. सिद्धी रागाने थरथरला. त्याने म्यानातून तलवार काढली आणि थेट शिवा काशीद यांच्या छातीत आरपार खुपसली. रक्त उसळलं, पांढरा पोशाख लाल झाला. पण मित्रांनो, मरतानाही शिवा काशीद खाली कोसळले नाही. त्यांनी सिद्धीची कॉलर पकडली, त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि मरताना शत्रूच्या तोंडावर हसून म्हणाले, सिद्धी, अरे मूर्खा, हे शरीर तू संपवले असेल, पण या शिवाच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्याला जिवंत ठेवून जाईल. तुझी तलवार माझ्या छाती पार झाली खरी, पण माझा राजा, माझा शिवबा आतापर्यंत विशाळगडाच्या वाटेवर सुरक्षित पोहोचला. जिंकलोय आम्ही, होय जिंकलोय आम्ही. जय शिवराय. आणि स्वराज्याचा हा दुसरा शिवबा नेहमीसाठी शांत झाला. स्वतःचे प्राण देऊन त्यांनी छत्रपतींचे प्राण वाचवले. शिवा काशीद यांनी दिलेल्या या वेळेमुळेच महाराजांना पुढे जाण्यास मदत झाली. त्यांच्यासारखे मावळे होते, म्हणूनच आज स्वराज्य उभं राहिलं. जर तुमच्या मनात या थोर हुतात्म्याबद्दल आदर असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय नक्की लिहा. आणि हा इतिहास प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पण शिवा काशीद यांनी महाराजांना वाचवले खरे, पण पुढे विशाळगडाकडे जाताना घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मृत्यूला कसं रोखलं, हे जाणून घेण्यासाठी उद्या येणाऱ्या व्हिडिओची वाट पहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.